अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा उपाय किंवा कुठल्याही प्रकारची अशी सेवा किंवा अशा गोष्टी नाही सांगणार आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की आता येत्या कोणत्याही सणासाठी तर आज गुरुवार आहे, तर तुम्हाला सर्वांना शुभ गुरुवार। आणि त्याचबरोबर आज मी सेवा काय काय केली, म्हणजे गुरुवारी शक्यतो माझी न चुकता जी सेवा असते, शक्यतो माझी रोजच्या त्याच सेवा असतात, पण एखाद्या गोष्टी ज्या आहे जसं आता मी ऍड केलं आहे त्यामध्ये कसं असतं, आधी मी हळदीचं लेपन वगैरे करत नव्हते, तर आता मी हळदीचं लेपन वगैरे करायला लागलेले आहे। आणि त्याचबरोबर आपल्या देवांची पूजा तर रोजची असतेच, स्वामींचा अभिषेक जे मी सांगितलं तुम्हाला की मी रोज करते, तर तोही आज झालेला आहे। तर त्या पद्धतीने पूजा आहे, बाकी असं वेगळं काही नाही। फक्त अजून मला आता पोथी माझी वाचायची आहे, म्हणजे जी सारामृताची माझे 11 अध्याय झालेले आहेत, पुढचे अध्याय मला वाचायचे आहेत, तर पुढचे अध्याय सगळे आज मी वाचणार आहे। आणि परत आजपासून जी सेवा चालू करायची आहे, जी मी तुम्हाला सांगितली होती गुरुचरित्राची, ती जी सेवा आहे शक्यतो आज मी थोड्या वेळाने सुरुवात करेल त्याची। कारण सकाळी बघा, आता तुम्हाला सांगते मी, कसं असतं ना, तुमच्या सर्वांची प्रश्न असतील की आता आम्ही जॉब करतो किंवा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो, तर त्यावेळेस आपण कसं करावं। तर आता मी पण सांगते, माझं पण सकाळी मुलांना शाळेत पाठवणं, जॉब पण आहे, आणि तुम्हाला सांगते त्याच नंतर मग देवाची पूजा तर आमच्याकडे शक्यतो मी करत नाही, कारण आमच्याकडे जेंट्स करतात, तर ती पूजा ते झाल्यावर स्वामींचा अभिषेक ते मीच करते। त्यानंतर बाकी सगळी जे असतं, दिवा लावणे, उदबत्ती लावणे, मंत्र स्तोत्र म्हणणे, आरती करणे, आरती वगैरे माझी सगळी झालेली आहे। पण ते कसं असतं ना, बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या राहून जातात आणि त्याच्यामुळे वेळ होऊन जातो। आणि त्याचबरोबर सकाळी माझा जो जॉब असतो त्यामध्ये जो ब्रेक असतो त्यानुसार आता वाजले आहेत 11:15, आणि आता 11:15 नंतर कुठलीही सेवा करायची नाहीये। 12:30 1 वाजेपर्यंत शक्यतो कुठली सेवा मी करत नाही, तर त्याच्यामुळे 1:15 शक्यतो करत नाही। मग त्याच्यामुळे काय आहे की मी आता सध्या निवांत बसलेली आहे। मला जी गुरुचरित्राची जी सेवा सुरुवात करायची आहे, तर ती मी तुम्हाला सांगते, मला आता जरा थोडं काम आहे, ते माझं संपेल 2:30 वाजेपर्यंत, आणि त्यानंतर मग मी सुरुवात करेल। आणि त्यानंतर सुरुवात केल्यानंतर तुम्हाला सांगते, त्यानंतर मी सुरुवात करेल, आणि त्यानंतर सुरुवात केली की माझे सगळं होऊन जाईल। आता शक्यतो आज मी जे काय काय केलं ते दाखवते तुम्हाला। त्यानंतर 2:30 वाजेनंतर मी जे सगळं मांडणी करणार आहे, काय काय करणार आहे, ते सगळं तुम्हाला मी परत पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। तो संध्याकाळपर्यंत येईल तो व्हिडिओ। तर शक्यतो आता सध्या मी विचार करते की दिवसातनं 2 किंवा 3 व्हिडिओ तुम्हाला देऊ, ज्याच्याने काय होईल, आपले सर्वांचे, आपण म्हणतो की आपण सर्वांपर्यंत पोहोचवू शकू, आणि त्याचबरोबर ज्या काही माझ्याकडे गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगू शकेल, आणि त्यातनं तुम्हालाही फायदा होईल, आणि तुम्हाला जर का फायदा झाला तर नक्कीच मलाही बरं वाटेल। तर त्या हिशोबाने सगळं चाललेलं आहे। तर अशा पद्धतीने आहे बघा। तर मी तुम्हाला दाखवते मी पुढे काय काय केलंय, आणि त्याचबरोबर चला बघूया काय काय झालेलं आहे, काय काय थोडीशी मोठी गोष्ट केलेली आहे मी। आणि संध्याकाळची जी पण दुपारनंतरची जी सेवा आहे ती सुद्धा मांडणी वगैरे मी करणार आहे, बाकीचं नंतर त्याच्या पुढे करेल त्या हिशोबाने। कारण मला शक्यतो म्हणजे आता आज गुरुवार आहे, गुरुवारचा उपवास आहे, तर उपवासामध्ये काही खाण्याच्या आधी मला मांडणी करायची आहे, म्हणजे काही खाल्लं नाही मी। आता फक्त सकाळी चहा आणि आता एक केळ खाल्लंय, पूजा वगैरे झाल्यावर केळ खाल्लंय। सो कारण कसं होतं ना, बऱ्याचशा वेळेस भूक लागून जाते 12 वाजेपर्यंत, तर आता आरती वगैरे करून घेतली, सगळं झालं, फक्त वाचन करायचं आहे, तर ते वाचन करेल थोड्या वेळात। आणि त्यानंतर जे माझं मांडणी वगैरे आहे ते पण मला करायची आहे, तर ते तुम्हाला दाखवेल। कसं असतं ना, आपल्या जीवनात आपल्याला भरपूर कामं असतात, भरपूर गोष्टी असतात, मुलं बाळं, घर संसार, सगळ्या गोष्टी असतात, पण त्याला सांभाळून आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। त्यामुळे थोडासा वर खाली वेळ झाला तर नक्कीच चालतो। हे बघा, देव हा एका ठिकाणी, आपण म्हणतो ना की तो एका जागेवर आहे, पण त्याच्यावरची जी भक्ती आहे आपली, ती भक्ती सर्वस्वी असावी, सगळ्या गोष्टीत असावी। म्हणजे आपण काम करतो आहे तर कामात ती भक्ती असावी, आपण कुठली पूजा करतोय तर पूजेत ती भक्ती असावी, आपण आपल्या जॉबचं काही गोष्ट करतोय तर त्यामध्ये ती भक्ती असावी। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची भक्ती जी आहे ती कशीही करू शकता। कुठल्याही भक्तीला वेळेचं बंधन किंवा कुठल्याही भक्तीला आपण म्हणतो ना की नाही इतक्याच पर्यंत हे महत्वाचं आहे, काही गोष्टी मान्य आहे की त्या करायला हव्या,
जसं संध्याकाळी दिवाबत्ती लावणे, सकाळी सकाळी पूजा करणे, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या हव्या. पण अगदी ह्या देवाने सूर्य चंद्र सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत, त्यामुळे कुठलीही वेळ ही वाईट नसते असं मला वाटतं. आणि वेळ वाईट नसण्यापेक्षा आपण आपली भक्ती, आपली श्रद्धा आपण किती मनोभावाने करतो हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडनं काही चुका घडू नये किंवा चुका होऊ नये ह्या गोष्टींचं आपण नक्कीच लक्षात घ्यावं आणि त्यानुसार पुढे जावं. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे. चला पटापट आता मी 5 मिनिटं बोलण्यातच घालवले, तुम्हाला पुढे दाखवते की मी काय काय केलं आहे आणि काय नाही. आणि मग बघूया आपण परत पुढचा संध्याकाळचा व्हिडिओ, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की मी अजून काय काय केलंय. तर चला पुढचा व्हिडिओ बघूया. आजचा हा दिवस जो आहे म्हणजे सकाळची जी वेळ आहे ती झालेली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ही ज्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, तर आता ह्यानंतर म्हणजे हे सगळं झाल्यावरच मी हा शूट केला होता. तर त्याच्यामुळे म्हणलं सगळं आधी करून घ्यावं आणि मग शूट करायला बसावं. म्हणजे काय होतं, पूजा वगैरे करण्यात, सगळ्या तयारी करण्यात आणि सगळ्या गोष्टी करण्यात वेळ जातो आणि तो वेळ मनोभावाने जावं. उगाच शूट करायचं म्हणून नाही, करावं ते लागतं, शूटही करायला लागतं. पण शेवटी त्यामध्ये दोन्ही गोष्टी करायच्या म्हटल्यावर थोडंसं बॅलन्स करायला लागतं. अशा हिशोबाने आहे सगळ्या गोष्टी. तर चला, लाईट उलटी आहे माझ्याकडे, म्हणजे देवाऱ्याच्या शेजारी खिडकी आहे, त्यामुळे लाईट उलटी असल्यामुळे तुम्हाला थोडा अंधार दिसत असेल. पण भरपूर लाईट आहे देवाऱ्यात. याच्यामध्ये अजून मला लाईट लावायची आहे. तर थोड्या दिवसात ते होईल, जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला दाखवेलच. तर
अशा गोष्टी आहे सगळ्या. चला भेटूया परत अजून एका पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये अजून एका छानशा माहिती बरोबर, आपल्या सेवेबरोबर जी आपण करणार आहोत 21 दिवसाची सेवा. त्याचबरोबर अजून 21 दिवसाची जी सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्या सुद्धा तुम्ही केल्या तरी तुम्हाला खूप फायदा होईल. तर त्याच्यासाठी पुढच्या व्हिडिओची वाट बघा. परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर. काळजी घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी